नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर राजीव मराठे. आपल्याला जी जमिनीची निवड आहे, संत्रा पीक लावताना आपण कशा प्रकारची जमीन निवड करायला पाहिजे याबाबतीत थोडक्यात आपण चर्चा करू. प्रत्येक फळपीक लावताना स्पेशली जे आपण फळपीक लावतो त्या पिरियडमध्ये जमिनीची निवड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण बाकी क्रॉप जसे आहे, जे सीझनल क्रॉप आहे, उडीद आहे, मूग आहे, सोयाबीन आहे, याच्यामध्ये जर आपलं डिसिजन चुकलं तर ते डिसिजन आपल्याला वर्षभरात बदलवता येतं. पण फ्रूट क्रॉप हा एक असा क्रॉप आहे की जे एकदा लावल्यानंतर वर्षानुवर्ष आपलं एकाच जागी राहतं. आणि याच्यात जर आपली काही जर चूक झाली किंवा आपण चुकीच्या प्रकारची जमीन जर निवड केली तर त्याचे आपल्याला फळ जवळपास 5 ते 7 वर्षांनी भोगावे लागतात. तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे आपण हा जो बगीचा लावला हा चुकीच्या जमिनीत लावला आणि आपली 5 वर्षाची मेहनत वेळ आणि सगळं वाया जातं. त्याकरता जमिनीची निवड करताना ही एक स्लाईड जी दिसते आहे तुम्हाला, याच्यात सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की ज्या प्रत्येक फळपिकाकरता जमिनीची निकड वेगवेगळी असते. जसं तुम्ही सोयाबीन जर घेतलं तर याची जी रूटिंग डेप्थ आहे, म्हणजे त्याची जी मुळांचा जो विस्तार आहे हा फक्त 15 ते 20 सेंटीमीटरपर्यंत असतो. पण तेच जर संत्रा, आपण लिंबू, मोसंबी या पिकांचं धरलं तर इथे तुम्हाला दिसत असेल की हा जो रूट डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे फळांचं आपलं म्हणजे पसर आणि त्याची खोली, तर हे तुमच्या लक्षात येईल की जवळपास 50 सेंटीमीटरपर्यंत याची मुळं आहेत. जवळपास 90% मुळं जी आहेत संत्रावर्गीय पिकांची ही 50 सेंटीमीटर जमीन खोलीपर्यंत आहे. याचाच अर्थ असा होतो की तुम्हाला जर फळपीक लावायचं असेल, स्पेशली संत्रा, लिंबू, मोसंबी, तर तुमच्या जमिनीची खोली ॲटलिस्ट 50 सेंटीमीटर असली पाहिजे. म्हणजे जर तुमच्या जमिनीची खोली फक्त 1 जर फूट असेल किंवा काही जणांची 20 सेंटीमीटर आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जमिनी आहे सगळ्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला अनड्युलेटिंग टोपोग्राफी म्हणतो, म्हणजे उंच सखल जमिनी आहेत. काही सपाट जसं हरियाणा, पंजाबसारख्या प्लेन लँड नाही आहेत आपल्या इथे. तर अशा प्रकारच्या ज्या जमिनी असतात इथे सॉईल डेप्थ म्हणजे एक असते, वरचा भाग असतो मातीचा आणि खालचा असतो मुरमाचा. तर याच्यामध्ये जो मातीचा जो भाग आहे हा 20 ते 30 सेंटीमीटरपर्यंत असतो. आणि अशा जमिनींमध्ये जर तुम्ही संत्रा पिकाची किंवा कोणत्याही पिकांची लागवड केली तर त्यांना जमिनीची खोलीची कमतरता भासते. आणि जमिनीचं सगळं पूर्ण मॅनेजमेंट आहे. आता जे नवीन आपण प्रकार करतो आहे की जे प्रिसिजन हॉर्टिकल्चर म्हणतो आहे, याच्यात फक्त झाड लावून विसरू शकत नाही, तर आपल्याला वर्षभर त्याचं अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन करणं अत्यावश्यक आहे. आणि स्पेशली अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन हे जे आहे हे तुमच्या जमिनीच्या गुणधर्मांवर पूर्णपणे अवलंबून असतं. याकरता जर तुमची जमिनीची खोली तेवढी नसेल तर मग आपल्याला जमिनीच्या उतारानुसार त्याच्यामध्ये चर खोदावे लागतात किंवा आपल्याला 3 बाय 3 फुटाचे खड्डे घेऊन त्याच्यामध्ये प्लांटेशन करावं लागतं. आणि याच्यामध्ये खूप मोठी कॉस्ट इन्व्हॉल्व होते. याकरता तुमच्या जमिनीची तपासणी करणं आवश्यक आहे. आपण जनरली जो सॉईल सर्वे रिपोर्ट म्हणतो याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश याच गोष्टींचा समावेश आहे. पण या प्रॉपर्टी ज्या आहे या चेंजिंग आहेत. पण जमिनीची खोली आहे ही परमनंट प्रॉपर्टी आहे. जमिनीचा सामू आहे ही परमनंट प्रॉपर्टी आहे. जमिनीमध्ये तुमच्या चुनखडीचं प्रमाण किती आहे हे परमनंट प्रॉपर्टीज आहे. या सहजासहजी बदलणाऱ्या प्रॉपर्टीज नाही आहेत. त्यामुळे आपण फळबागाची जेव्हा केव्हा आपण लागवड करणार त्या काळामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं या गोष्टींवर दिलं पाहिजे की आपली जमीन किती खोल आहे, त्याचा उतार कसा आहे. आणि दुसरं म्हणजे याच्यात चोपण मातीचं प्रमाण किती आहे. म्हणजे आपण सँड सिल्क क्ले ज्याला म्हणतो, वाळू किंवा जी चोपण माती म्हणतो आपल्या इकडचे, आपण क्ले म्हणतो त्याला, याचं प्रमाण किती आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण संत्रा बागांमध्ये आपण ताण देतो, जसं उच्च साहेबांनी सांगितलं की जमिनीच्या याच्यानुसार तुम्हाला झाडाचा ताण देण्याचा कालावधी ठरवावा लागतो. जर तुमची हलकी जमीन असेल तर 20 ते 30 दिवसाचा ताण पुरेसा होईल. मध्यम जमीन असेल तर जवळपास 2 महिने ताण लागेल. आणि जर खूप खोलीच्या काळीच्या जमिनी असतील तर तुम्हाला लक्षात येत असेल की आपलं जसं जलालखेडा, काटोल भागातल्या जमिनींमध्ये 3-3 महिने ताण दिला तरी पुरेशा प्रमाणात ताण बसत नाही. त्यामुळे आपल्या बाजूच्या शेतकऱ्यांनी किती जमीन ताण दिला त्यानुसार आपण ताण द्यायचा कालावधी ठरवायचा नाही आहे. तर आपल्या बागेमध्ये जमीन कोणत्या प्रकारची आहे त्यानुसार तुम्हाला ताण द्यायचा कालावधी ठरवायचा आहे. त्याचप्रमाणे अन्नद्रव्यांचं नियोजन आहे, आपण याच्यामध्ये बोलू. हे या दृष्टिकोनातून हे रूटचं आहे. वेळ कमी असल्यामुळे हे जसं सामू आहे, तुम्हाला थोडक्यात सांगतो की जमिनीचा सामू जर 6च्या पेक्षा कमी असेल, जो आपल्या इथे नाहीच आहे, म्हणजे आपल्या इथे ते जे मध्य भारतातल्या जेवढ्या जमिनी आहे या जमिनीचा सामू 7च्या वरच आहे. आणि या सामू चेंज होणारा नाही आहे. या जमिनीमध्ये काय असतं की या चार्टनुसार तुम्हाला आढळत असेल की जर जमिनीचा सामू 6पेक्षा जास्ती असेल, कमी असेल, तर अशा ठिकाणी मायक्रोन्यूट्रियन म्हणजे आपलं जे आहे जस्त आहे, झिंक आहे, फेरस आहे, याची उपलब्धता खूप मोठ्या प्रमाणात असते. तुम्ही जर चार्ट बघितला तर तुमच्या लक्षात येईल आहे. आणि फॉस्फरसची उपलब्धता फक्त 6 ते 7 या PHमध्ये असते.
तर हे जे अन्नद्रव्य तुम्ही किती pH असल्यामुळे तुम्ही जर जमिनीतनं याचा जर पुरवठा करत असाल आणि ॲट ए टाईम पुरवठा करत असाल मोठ्या प्रमाणात, तर ते उपलब्ध स्थितीत झाडांना मिळणार नाही. तर या दृष्टिकोनातून जमिनीचा सामूची हे माहिती असणं आवश्यक आहे. त्यानुसार आपल्याला अन्नद्रव्यांचं नियोजन करावं लागेल. आता ही एक जो फोटोग्राफ बघतो आहे आपण, हे जनरली जवळपास 50% जमीन आपल्या या प्रकारच्या आहेत. म्हणजे स्पेशली नागपूर आणि रामटेक भागांमध्ये जर गेले तर तुम्हाला दिसेल की जमिनीची खोली फक्त 45 सेंटीमीटरपर्यंत आहे, खाली मुरूम आहे. तर अशा भागांमध्ये तुम्ही जर बागेची लागवड करत असाल तर याचे काही फायदे पण आहेत. याचे फायदे असे आहे की याच्यामध्ये दरवर्षी बहार येतो तुम्हाला. म्हणजे यावर्षी बहार आला, दुसऱ्या वर्षी नाही आला असं होत नाही. सहसा जे फ्लॉवरिंगचं जे आहे प्रमाण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे होतं. पण याच्यामध्ये दुसरं काय ड्रॉबॅक की जमिनीची वाढ कमी होते, झाडांची वाढ खूप कमी प्रमाणात होते. म्हणजे ज्या काळ्या जमिनींमध्ये जी झाडांची ग्रोथ आहे तेवढी ग्रोथ या जमिनीत होत नाही. कारण या जमिनी हलक्या प्रकारच्या जमिनी असल्यामुळे याची अन्नद्रव्य आणि पाणी धारण क्षमता खूप कमी आहे. मग तुम्हाला जर याच्यामध्ये जर अन्नद्रव्य पाण्याचं नियोजन करावं लागायचं असेल तर काय करावं लागेल की याच्यामध्ये कमी मात्रेत पाणी किंवा अन्नद्रव्य आणि वारंवार द्यावे लागतील. म्हणजे आपलं जे जुना ठोकताळा होता की नत्र 3 वेळ द्यायचं, स्फुरद 2 वेळ द्यायचं आणि पालाश 2 वेळ द्यायचं, तर हे आपल्याला तंत्र बदलवणं आवश्यक आहे. आणि स्पेशली अशा प्रकारच्या जर जमिनी असतील, आणि आता जसं आमचे वॉटर मॅनेजमेंटवाले सांगतील की फ्लड इरिगेशन तर आता जवळपास बंदच आहे, तर आपल्याला याच्यातनं पाण्याद्वारे अन्नद्रव्यांचा पुरवठा करणं आवश्यक आहे. आणि अशा परिस्थितीत जवळपास दर महिन्याला तुम्हाला एकदा अन्नद्रव्यांचा पुरवठा करणंसुद्धा अत्यावश्यक आहे. तर अशा प्रकारच्या जमिनींमध्ये तुम्ही ॲट ए टाईम जर अन्नद्रव्य पुरवली तर त्याचं वेस्टेजच होतं. कारण 20 सेंटीमीटरच्या खाली जी जमीन असेल त्याच्यात मुरूम आहे, तुम्ही जर एक्सेस पाणी दिलं जास्ती मात्रेमध्ये तर ते वाहून जाईल आणि ते जमिनीत अन्नद्रव्यांची धारण क्षमता असल्यामुळे जवळपास 60% अन्नद्रव्यांचं वेस्टेज होईल आहे. त्याच्यानंतर हे जर जमीन खोदून बघितलं तर अशा प्रकारचं तुम्हाला आढळलेलं आहे आणि खाली मुरूम आहे. ही एक दुसऱ्या प्रकारची जमीन आहे की याच्यामध्ये काळी माती जवळपास 50 सेंटीमीटरपर्यंत आहे आणि खाली मुरूम आहे. तर अशा प्रकारच्या ज्या जमिनी आहे ह्या प्रत्येक फळपिकांकरता खूपच उत्कृष्ट आहे. याची स्पेशलिटी अशी आहे की जवळपास 50 ते 60 सेंटीमीटरपर्यंत काळी माती असल्यामुळे याची अन्नद्रव्य आणि पाणी धारण क्षमता खूप चांगला आहे. याची बफरिंग कॅपॅसिटी कमी आहे, चांगल्या प्रकारची आहे. आणि जवळपास फक्त 50 सेंटीमीटर डेप्थ असल्यामुळे काय होतं की पाण्याचा संचय होत नाही. म्हणजे आपण जे वॉटर लॉगिंग प्रॉब्लेम्स आहे ज्याच्यामुळे सगळे रोगांचा, किडींचा प्रादुर्भाव तुमच्या बागेमध्ये होतो, सगळ्यात महत्त्वाचा जो डिंक्या रोग आहे त्याचासुद्धा प्रादुर्भाव करता वॉटर लॉगिंगची परिस्थिती अतिशय कारणीभूत असते. तर या जमिनींमध्ये तो प्रॉब्लेम असू नाही शकत, कारण याच्यामध्ये खाली मुरूम असल्यामुळे एक पाणी निघून जातं आणि याच्यामध्ये प्रोडक्शन पण चांगले होतं, झाडांना ताण पण खूप चांगल्या प्रकारे मिळतं. आणि ही जसं जमिनीत खोदून बघितलं तर तुम्हाला अशा प्रकारची जमीन आढळेल. आणि ही एक जी प्रकारची जमीन आहे की याच्यामध्ये कसं आहे की जवळपास 10-10 फुटापर्यंत काळी माती आहे. याच्यामध्ये तुम्ही किती खोदलं तर तुम्हाला मुरूमच लागत नाही. तर अशा प्रकारच्या जमिनी सहसा फळबागाकरता निवडू नये, कारण अशा जमिनींमध्ये जर रेनफॉल जास्ती असेल की यावर्षी जेवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, एवढ्या प्रमाणात जर पाऊस होत असेल तर आणि संत्रा बागा तुमच्या असतील तर जवळपास 4 महिने तुम्ही बागेतच जाऊ शकत नाही. आणि आता मॅक्झिमम कल्टिवेशन मेकॅनाइज झालेलं आहे मजुरांच्या कमतरतेमुळे. त्यामुळे अशा जमिनींमध्ये 4 महिने जर तुम्ही जाऊ शकत नाही आहे तर इथे किडींचा, गवताचा, सगळ्यांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्याच्यानंतर तुम्ही उन्हाळाभर जरी ताण दिलं तर याला पुरेशा प्रमाणात झाडांना ताणच बसत नाही. आणि संत्र्यांमध्ये जर पुरेशा प्रमाणात ताण बसला नाही तर आपल्याला फ्लॉवरिंगवर फार मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्स इफेक्ट होतो याचे. त्याचप्रमाणे अशा जमिनींमध्ये वॉटर लॉगिंग खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे एकदा जर फायटोप्थोराचे जीवाणू या बागेंमध्ये जर शिरले तर त्यांचा बंदोबस्त करणं खूप कठीण जातं. बंदोबस्त होऊच शकत नाही अशातला भाग नाही आहे, पण खूप कठीण जातं. तर त्यामुळे सहसा अशा प्रकारच्या जमिनींमध्ये तुमच्याजवळ शक्यता असेल तर फळबागांकरता, मी संत्रा याच्या करतात म्हणून कोणत्या प्रकारच्या फळबागांकरता न निवडलेले चांगले आहे. हा जर तुम्ही खोदून बघितलं तसं तुम्हाला दिसेल की 15-15, 20-20 फुटापर्यंत काळ्या मातीचा लेअर दिसेल आहे तुम्हाला. त्याच्यानंतर हे चुनखडीच्या जमिनी आपण खोदून बघितल्यावर तुम्हाला आढळेल की चुनखडी 2 प्रकारची असते. एक आपले चुनखडीचे खडे असतात आणि एक चुनखडी असते पावडर फॉर्ममध्ये. तर जी चुनखडी पावडर फॉर्ममध्ये आहे ती जास्ती डेंजरस आहे. आणि याच्यामध्ये काय आहे की 20% 30% चुनखडी असली तरी संत्रा बाग लागत नाही अशातला भाग नाही आहे. पण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं जो सामूचा चार्ट दाखवला त्याच्यामध्ये काय होतं की फिक्सेशन खूप मोठ्या प्रमाणात होतं सूक्ष्म अन्नद्रव्यांचं. आणि जर चुनखडी असेल तर या चुनखडी असल्यामुळे याच्यात फॉस्फरस म्हणजे स्फुरद आणि मायक्रोन्यूट्रियन याचं खूप मोठ्या प्रमाणात फिक्सेशन होतं. त्यामुळे तुम्ही किती मोठ्या प्रमाणात ही खतं वापरली ती झाडांपर्यंत पोचतच नाहीत. तर त्यामुळे दृष्टिकोनातून या चुनखडीचं महत्त्व आहे. त्यामुळे हे जसं दाखवलं आहे की तुम्हाला जी बेडिंग सिस्टीम आहे,
जनरली शेतकरी तुम्ही सगळे इस्रायल सिस्टीम म्हणतात, पण ही इस्रायल सिस्टीम नाही आहे. आमच्या NRCCने 1995 साली ही सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. याच्यामध्ये काय आहे की ही जी बेडिंग सिस्टीम आहे, आता जवळपास 80% शेतकरी या प्रकारच्या सिस्टीम करून संत्र्याचं प्लांटेशन करतात आहे. या सिस्टीमचा डबल फायदा असा आहे की तुमची जर जमीन मी तुम्हाला सांगितलं की 30 सेंटीमीटर जर खोल असेल, तर आपण असा जर बांध घेतला तर जवळपास सॉईल डेप्थ 2 फूट होते जवळपास, म्हणजे 60 ते 70 सेंटीमीटर सॉईल डेप्थ होते. आणि जर जमीन खूप खोल असेल, जिथे वॉटर लॉगिंग होत असेल, अशा ठिकाणीसुद्धा अशा प्रकारे तुम्ही जर बेडिंग सिस्टीमवर प्लांटेशन केलं तर याच्यामध्ये ॲटलिस्ट वरचे जे 50 सेंटीमीटर, तुम्हाला जसं पहिली स्लाईड आठवत असेल की 50 सेंटीमीटरपर्यंत 90% जे तंतुमुळं म्हणतो त्यांचे असले असतात, तर ॲटलिस्ट तेवढा भाग इव्हन पावसाळ्याच्या काळातसुद्धा वॉटर लॉगिंग होऊ देत नाही. त्यामुळे याचे खूप चांगले रिझल्ट्स आहेत. ही NRCCने सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. तर तुम्ही जसे मोठे मोठे बांध घातले, आपण धुरे घालतो त्या प्रकारचे बेडिंग सिस्टीम JCBनी किंवा त्यांनी जे इस्रायलवाल्यांनी टाकले तशा टाईपचे न घालता फक्त झाड लावण्याच्या ठिकाणी 2 फुटापर्यंत त्याची हाईट असली पाहिजे आणि दोन्ही बाजूला हळूहळू जवळपास 6 मीटरपर्यंतचा हा बेड आहे. म्हणजे याला आपण म्हणतो रुंद वरंबा पद्धत म्हणतो याला, खरं पाहिलं तर. म्हणजे हा जो बेड आहे, जो बांध म्हणतो, याची वीड जवळपास 4 मीटरपर्यंत आहे. आणि फक्त जसं 6 बाय 6 मीटरवर लाईन तुम्ही लावत असाल तर मधल्या 3 मीटरनंतर फक्त एक चर खोदलेला आहे. आणि साधं रिझरचा वापर करूनसुद्धा तुम्ही अशा प्रकारचे बेड बनवू शकता आणि तुमच्या संत्र्याची लागवड करू शकता. हे थोडक्यात सॉईलबद्दल सांगितलं आहे. दुसरं म्हणजे न्यूट्रिशनबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला आता जवळपास 90% बागांमध्ये फर्टिगेशनचा वापर करणं आवश्यक आहे. म्हणजे फ्लड इरिगेशन आता शेतकरी वापरू शकत नाहीत आणि वापरलं तरी तुम्ही समजा आज लेबरचा प्रॉब्लेम एवढा आहे, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम एवढा आहे की रात्री 12 वाजता येऊन 2 वाजता जाते किंवा दुपारी येते, तर अशा ठिकाणी तुम्ही फ्लड इरिगेशन देऊ शकत नाही. कोणत्याही रिसर्च सेंटरचं विद्यापीठाचं रिकमेंडेशन फ्लड इरिगेशनचं नाही आहे. सर्व रोगांकरता फ्लड इरिगेशन कारणीभूत आहे. त्यामुळे हे ड्रीपचा वापर तुम्ही करणं आवश्यक आहे. आणि एक दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे शेणखताचा आपण वापर करतो, आपल्या इथे जवळपास शेणखत जवळपास 100% शेतकरी शेणखताचा वापर करतात. पण त्या 100%मध्ये जवळपास 95 शेतकरी जे खत वापरतात हे पूर्णपणे कुजलेलं राहतच नाही. आज तुम्ही जर नागपूरमध्ये शेणखत विकत घ्यायला गेलं तर 1% कुजलेलं शेणखत तुम्हाला मिळणार नाही. शेतकऱ्यांजवळसुद्धा आता इतक्या वर्षापासून आपण सांगतो की बा नाफेड पद्धतीचा वापर करावा, पण कोणताही शेतकरी या प्रकारचा सायंटिफिक वापर करत नाही. अजूनही त्यांचे उकंडेच आहेत आणि त्याचाच वापर करतात. ते एक आम्ही एक स्लरी पद्धती डेव्हलप केलेली आहे. स्लरी पद्धतीचा एक थोडक्यात सांगतो तुम्हाला की याच्यामध्ये काय करायचं, तुमचं जे शेणखत असेल किंवा जे अर्धवट कुजलेलं शेणखत असेल, हे एका टाक्यामध्ये 1 ते 10 रेशोमध्ये पाणी टाकायचं. त्याच्या शेणखतामध्ये 1:10 प्रमाणात पाणी टाकून त्याला कुजवायला ठेवायचं. त्याच्यात थोडंसं स्टिरर करायचं किंवा आपलं रोज काडीने त्याला ढवळून घ्या आणि त्याच्यामध्ये तुमचे जेवढे हे आहेत मायक्रोबियल कल्चर आहे, रायझोबियम आहे, PSB आहे, हे सुद्धा तुम्ही त्याच्यात टाकू शकता. आणि जवळपास 15 ते 20 दिवस फर्मेंटेशन झाल्यानंतर याला तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये डायरेक्ट झाडाच्या बेसिनमध्ये टाका. त्यामुळे काय होईल आहे की हा शेणखत टाकलेलं, आता मॅक्झिमम शेतकरी आपण वरती ढीग लावतो, झाडाच्या खाली ढीग लावतो. पण प्रॉब्लेम काय आहे की आपले मुळं आहे जमिनी 30 सेंटीमीटर खाली आणि आपण शेणखत टाकलं आहे जमिनीच्या वरती. त्यामुळे ते ॲक्च्युली झाडांमार्फत वापरल्याच जात नाही. आपण फक्त आपल्याला समाधान आहे की आपण शेणखत टाकलं आहे, पण झाडाला त्याचा लिटरली काहीही उपयोग होत नाही. आणि महिनाभर शेणखत जमिनीच्या वरचे तयार राहिलं तर आपल्या इथे 45 डिग्री सेंटीग्रेड आहे. त्यातलं नत्र स्फुरत जे आहे, स्पेशली नत्र व्होल्टलायझेशनमुळे उडून जातं हवेमध्ये. म्हणजे फक्त आपलं समाधान होतं की मी भरपूर खत टाकलं, पण त्याला झाडाला लिटरली यूज होत नाही. तर ही जी स्लरी पद्धत आहे, आपण त्याला जुन्या काळात शेणगारा पद्धतसुद्धा म्हणू शकतो. या पद्धतीचा वापर केला तर हे पाण्यासोबत मुळांच्या भागात जाईल आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये जे तुम्ही सध्या चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंटचं खूप फॅड निघालेलं आहे. तर तुम्हाला सांगतो मी की सगळ्यात जर बेस्ट कोणतं चिलेटिंग एजंट असेल तर ते FIM आहे, म्हणजे फार्म अँड मॅन्युअर किंवा शेणखत. हे सगळ्यात बेस्ट चिलेटिंग एजंट आहे. म्हणजे आपण चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट 100 रुपये किलो आज रेट आहे. तेच जर तुम्ही या शेणगऱ्यामध्ये मायक्रोन्युट्रिएंट टाकले, झिंक आहे, फेरस सल्फेट आहे किंवा मॅग्नीज सल्फेट आहे, याचं बेसप्रमाणे चिलेशन तयार होऊन ते सुद्धा झाडांना रेग्युलर प्रमाणात पुरवठा करण्यात येतो याचा. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही अन्नद्रव्यांचा वापर केला तर खूप चांगल्या प्रकारे त्याची इफेक्टिव्हिटी वाढेल आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो, कारण वेळाभावी. आपण काही स्पेसिफिक प्रश्न असले तर नंतर चर्चा करूच. धन्यवाद.